बघायचं आहे आपण आता ज्या टुर्नामेंट असतात त्या टुर्नामेंटला सुद्धा एक 40+ सुद्धा एक चान्स दिली जाते आणि एक नवीनच ट्रेंड चालू झाला आहे 40+चा, कारण त्यांनाही इथं चांगला मैदान मिळायला लागला आहे. कारण पहिले कसं असायचं की असोसिएशनच्या मॅचच्या असायच्या 40+च्या, परंतु आता मोठ्या लीगमध्ये सुद्धा 40+ संघाला खेळायला चान्स मिळाली आणि त्याचाच फायदा या 40+चे संघ घेत आहेत. बघूया आपण आता पंचांचा इशारा येतोय, सामना चालू होतोय. सलामीचा फलंदाज असेल. पहिला चेंडू बघायचा तिकडे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि मात्र झेल बाद. पहिला चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र क्षेत्ररक्षक हातात गेलाय आणि सीमारेषा लगतच चेंडू मात्र पकडला गेलाय आणि पहिलाच फलंदाज इथे बाद होतोय. संजय, गोलंदाज संजय, मात्र त्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त खूप असं चांगलं प्रदर्शन. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आणि या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर पहिला गडी बाद. बघा नशिबाचं पण कसं खेळ असतं की ज्याचा आज वाढदिवस त्याच्याच बाजूने सर्व कॉल जातात की काय. येणारा खाली आपल्याला सांगेल की हा वाढदिवस त्याच्यासाठी किती महत्त्वाचा असेल आणि किती आनंदाचाही असेल. ज्या फलंदाजाने मात्र 34 धावसंख्या आधीच्या सामन्यामध्ये मारल्या होत्या त्यालाच मात्र परतून लावलंय. हा चेंडू पुन्हा एकदा झेल होतंय का बघायचंय, परंतु मात्र चकवा देत सीमारेषा पार गेला चेंडू. चेंडू सुंदर बघितला आपण तर, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकांना, परंतु हा सुंदर बघायचा आहे, फटका गेलाय तिकडं सीमारेषा पार. बिग हिट, षटकार. कुंदन बंडा यांच्या सलग बॅटीमधून निघालेला हा मोठा फटकार. पहिलाच मात्र क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा प्रयत्न केला, चेंडू अडवण्याचा प्रयत्न नाही केला. तिथेच जर यश मिळालं असते तर नक्कीच धावसंख्या कुठेतरी रोखून ठेवल्या असत्या, परंतु हा सलग चौकार आणि एक षटकार येतोय. धावसंख्या मात्र पोहोचते 10 आकड्यावर. स्लोवर चेंडू, परंतु उलटा चेंडू पुन्हा एकदा पाठवलाय सीमारेषा पार 6 धावसंख्येसाठी. नक्कीच चेंडू बघितला आपण तर स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, एक फसवा चेंडू होता आणि फसव्या चेंडूला मात्र प्रत्युत्तर दिलाय आणि चेंडू मात्र सरळ पाठवलाय सीमारेषा पार 6 धावसंख्येसाठी. आपण जर बघितला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि त्या 4 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 3 मोठे फटके आलेत आणि धावसंख्या लागली ती 16च्या घरात. पुढचा चेंडू असेल. आता मात्र त्याचे कुठेतरी प्लॅनिंग असेल की कशा पद्धतीने चेंडू फेकावा लागेल, कारण समोरचा कुंदन बंडा काय फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, तिकडे झेल मात्र झेल खाली क्षेत्ररक्षण नाही. चेंडू मात्र सुंदर होता, फटकाही फसला होता, परंतु मात्र झेल खाली कोणी नसल्यामुळे झेल जमिनीला दान झालाय, परंतु एक धाव मात्र फोलून काढली आणि अशा पद्धतीने अद्याप या षटकात एकच चेंडू शिल्लक असेल आणि धावसंख्या आपण जर बघितली तर स्कोर काढू लागली ती 1 बाद 17. बघूया बड्डे बॉयचा संजय ठाकूर यांचा शेवटचा चेंडू असेल.
हा चेंडू सुद्धा फुलटॉस होता, परंतु बघायचा तिकडे क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू पकडला गेलाय. पकडेपर्यंत मात्र 2 धाव्या इथं मिळालेल्या आहेत. दुहेरी धावसंख्येनंतर आपण जर एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि बघितलं तर धावसंख्या 19च्या घरात एक मोठा स्कोर तयार झालेला आहे. सरासरीचा जर विचार केला तर नक्कीच 4 षटकांचा खेळ आहे आणि त्या 4 षटकांच्या सरासरीमध्ये जर आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच चांगली धावसंख्या आहे. परंतु त्या धावसंख्येमध्ये आपण जर योगदान बघितलं तर कुंदन बंडा ज्याने मात्र उत्तुंग असे फटके मारले आणि आपल्या संघाच्या मात्र पहिल्या षटकामध्ये एका मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं आहे. आता आपण बघूया नवघर 40+ संघाकडून कुठला 40+ मास्टर येतो गोलंदाजीसाठी. नवीन गोलंदाज येईल विशाल. बघायचं आहे कुंदन बंडाच्या सोबतीला असणारा 40+ फलंदाज दिनेश बंडा अद्याप स्ट्राईकवर. मग कुंदन कुंदन स्ट्राईकवर आहे का? नक्कीच ह्या चेंडूवर 1 धाव येत आहे. एकेरी धावणेनंतर मात्र संघ पोचलाय 20 या आकड्यावर. बघा जर नवीन गोलंदाज आलाय तो मात्र विशाल. बघा जे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल तो मात्र एक पेंडकल 40+ संघाचा फलंदाज. हा चेंडू मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होत आहे. चेंडू मात्र नशीब खरोखर चेंडू ही सीमारेषा पार जाते की काय असं वाटलं होतं, परंतु चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाने त्या पकडला गेलाय आणि 1 धाव मात्र मिळाली. एकी धावसंख्येनंतर संघ पोचलाय तो 21च्या घरात. भेटकल संघाचा आपण जर फलंदाजीचा विचार केला तर नक्कीच चांगली अशी फलंदाजी झालेली आहे, परंतु विशाल ज्याने मात्र आता सुंदर गोलंदाजी फेकण्यास सुरुवात केली. कारण 2 चेंडू झालेले आहेत, त्या 2 चेंडूमध्ये पत्र 2 धावसंख्या आलेले आहेत. हा चेंडू कुठेतरी सन्मान देण्याचा प्रयत्न होता चेंडूला. एक फसवा चेंडू होता, स्लोवर गतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र हा फलंदाज याने मात्र त्याने बघितला आणि फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू गेला निर्धाव. विशाल आपण जर बघितलं तर भेंडकर संघाचा उत्कृष्ट गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतोय. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू मात्र निर्धाव जात आहे. आपण जर विचार केला तर या गोलंदाजीचा विशाल एक सुंदर गोलंदाजी करतोय, कारण 4 चेंडू आले ते 4ही चेंडू आपण जर व्हेरिएशन बघितला चेंडूचा तर 4 प्रकारचे 4 चेंडू त्याने फेकले गेलेत आणि त्या 4 चेंडूमध्ये पण फक्त 2 धावसंख्या आलेल्या आहेत. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. हाही चेंडू मात्र थोडासा खोलवर पडलेला चेंडू होता. हाही चेंडू मात्र कुंदन बंडा याला काही समजत नाही. हाही जाता निर्धाव. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. आपण जर दुसऱ्या षटकाचा विचार केला, विशाल याचा जर विचार केला, आपण सुंदर षटक फेकलं गेलं मित्रांनो. फक्त एकच चेंडू बाकी राहिलाय आणि धावसंख्या आपण बघितली गेली तर फक्त 2 आहे, कारण 3 चेंडू त्यांनी निर्धाव फेकलेत. हा चेंडू फुलटास, परंतु हा चेंडू मात्र फलंदाजाला काही जोरदार प्रहार करता आला नाही आणि मात्र एकीर सुद्धा घेता आली नाही. इथेच मात्र षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकामध्ये जर आपण विचार केला तर नवघर 40+ संघाचा धावसंख्या झालेल्या आहेत त्या फक्त 21. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर 19 धावसंख्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 2 धावसंख्या आल्यात आणि कारण शेवटचे 4 चेंडू हे निर्धाव गेलेत. पहिल्या 2 चेंडूवर फक्त एक धावसंख्या आली. खूप सुंदर गोलंदाजी.
बघूया बघूया आता भेडकर संघाकडून तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. कारण विशाल याने मात्र मगाशीचा एक झेलचा प्रयत्न केला होता, तो झेलचा प्रयत्न मात्र निसटला आणि मात्र त्या फलंदाजाने मात्र 3 मोठे फटके मारले, परंतु गोलंदाजीला गेल्यानंतर मात्र त्याने सुंदर गोलंदाजी केली. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, त्या चेंडूवर मात्र एक दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र फलंदाज बाद होत आहे. जिथे 1 धाव होती तिथे 2 घेण्याचा प्रयत्न आणि ज्याने सुंदर अशी फलंदाजी केली तोच मात्र आत्महत्येच्या स्वरूपामध्ये रनआउट होऊन 18 धावसंख्या आपल्या संघासाठी करत तंबूमध्ये परतलाय आणि नवीन फलंदाज मात्र गेलाय. राजा नवीन फलंदाज येतोय 40+ नवघर संघाचा राजा. बघायचं आहे गोलंदाज हसुराम भोईर. पहिल्याच चेंडूवर मात्र एक रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज तंबूच्या बाहेर परतलाय. पुढचा चेंडू असेल, हा चेंडू फुलटाच आता मात्र गेलाय सीमारेषा पार खेळाडू कक्षामध्ये सरळ. धन्यवाद डीजे. आणि मात्र दिनेश बंडा याच्या बॅटेतून निघालेला हा दुसरा षटकार असेल आणि षटकाराने मात्र संघ पोचलाय तो मात्र 34 आकड्यावर. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकातील, आसुराम भोईर यांच्या षटकातील. पुढचा चेंडू हा मात्र जोरदार उचललाय बघा तिकडे, पुन्हा एकदा गेलाय सीमारेषा पार, ब्रँडेड षटकार. चेंडू असेल आणि आपण जर फलंदाजीचा विचार केला तर दिनेश बंडा याने सुद्धा अतिशय अप्रतिम फटकेबाजी केली आणि धावसंख्या मात्र आपण बघितलं गेलं तर 40 आकड्यावर. हा चेंडू पंचांचा इशारा आलाय, ऑक्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाई दर्शवला की हा खराब चेंडूचा इशारा असेल. एका धावसंख्येने इथं वाढ होते, धावसंख्येबदले 41च्या घरात. हा सुद्धा चेंडू ऑफच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाई पुन्हा एकदा छेडलाय, पुन्हा एकदा आव्हान तर धावसंख्येमध्ये वाढ. कारण हसुराम भोईर शेवटचा चेंडू आहे आपल्या षटकातील, त्यालाही समजत नाही कारण षटकारच्या हॅट्रिकवर असणार आहे तो.
दिनेश बंडा आणि हा चेंडू मात्र मिस होत आहे. अशा पद्धतीने तिसऱ्या षटकाचा खेळ इथं समाप्त होते. तिसऱ्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर धावसंख्या झाली आहे ती 42 या आकड्यावर 2 बाद 42 अशी धावसंख्या आहे. आता शेवटचं षटक असणार आहे. अद्याप शेवटच्या षटकामध्ये बघायचं आहे आपल्याला किती धावसंख्या उभारेल ते. संग संग तुझे भी नचाओगे रोजा से नाच के दिखाओ संग तुझे भी नचाओगे रोजा से नाच के दिखाओ यूपी वाला ठुमका लगाओगे रोजा से नाच के दिखाओ बघायचं आहे नवीन गोलंदाज दर्शन ठाकूर 40+ मास्टर दर्शन ठाकूर. बघायचं आहे शेवटचं षटक घेऊन येईल. आणि आपण जर विचार केला तर 3 षटकामध्ये धावसंख्या बघितली गेली तर 42 धावसंख्या झालेली आहे. बघायचं आहे त्या उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि त्या 6 चेंडूमध्ये किती धावसंख्या उभारतोय ते नवघर संघ. हा चेंडू ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षकही तेवढंच भारी झालंय परंतु एक धाव मात्र झाली. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र एक धाव इथं मिळालेली आहे. एकी धावसंख्येनंतर संघ पोहोचलाय 43च्या घरात. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल या वयात सुद्धा. आपण जर बघितलं तर या भेंडकल 40+ संघाने चांगले असं क्षेत्ररक्षण केलंय. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निर्धाव जात आहे. धावसंख्या हायच्या स्थितीमध्ये आपण बघितली तर 2 बाद 43. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रातील. आता मात्र जोरदार प्रहार केलाय. खोलवर पद्धतीत चेंडू असून सुद्धा जोरदार प्रहार केलाय. तिकडे क्षेत्ररक्षण असल्यामुळे चेंडू अडवला गेलाय आणि 2 धावसंख्या मात्र इथं मिळाले आहेत. दुहेरी धावसंख्येनंतर आपण जर बघितलं तर धावसंख्या झाल्यात 45च्या घरात. बघायचं आहे अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि त्या 3 चेंडूमध्ये नवीन आलेला फलंदाज अद्याप मात्र नॉन स्ट्राईकवर आहे. जोरदार प्रहार पकड तिकडे झेल परंतु यष्टीरक्षकाने मात्र चेंडू कलेक्ट केलाय परंतु एक धाव इथं मिळालेली आहे. एकीर धावसंख्येनंतर संघ पोचलाय 46च्या घरात. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या सत्रातील. बघायचं आहे नवीन आलेला फलंदाज राजा त्याला मात्र फक्त एकच चेंडू मिळालेला आहे. आता उर्वरित 2 चेंडूंचा खेळ त्याच्यासाठी बाकी असेल. काय करणार आहे तो आपल्या संघासाठी आपल्याला बघावं लागेल. आता मात्र जोरदार प्रहार बॅटची कडा घेतलेली आहे. तिकडे 2 क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या पाठीमागे परंतु चेंडू गेलाय सीमारेषा पार 4 धावसंख्येसाठी. आणि या चौकाराने मात्र संघाची 50 झालेली आहे. इथे 50 धावसंख्या स्कोर काढावं लागलेले आहेत. अभिनंदन. फुलटॉस चेंडू पर्यंत जोरदार प्रहार तिकडे केलेला आहे. चेंडूवर तिकडे क्षेत्ररक्षण आहे. चेंडू पकडला गेलाय आणि इथं 2 धावा मात्र मिळालेल्या आहेत. 2 धावांशी संघ पोचलाय 52 या आकड्यावर आणि 53 धावसंख्येचं आव्हान ठेवलाय ते जिंकण्यासाठी भेंडकल 40+ संघापुढं.
हॅलो थँक्यू शान पाटील सन्माननीय भरत शेठ साहेबांचा इथे आगमन झालंय. आपण यायचं आहे श्रीराम स्मृती चषक 2025. चला गोलंदाजचं नाव सांगायचं आहे. नवघर 40+ संघ अगोदर देखील आपला खेळाडू आला नव्हता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. तर दिनेश बंडा एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतात. श्रीराम स्मृती चषक 2025 भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहता. तर जगदीश मात्रे आणि विशाल ठाकूर ही सलामीची जोडी आपण पाहता. बेंडकल 40+ सेकंड दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. या मॅच मध्ये जिंकेल तर तिसऱ्या फेरीतील आजच्या दिवसातील शेवटची मॅच. पहिल्या दिवसातील स्पर्धा श्रीराम स्मृती चषक आणि एक संघ क्वालिफाय होईल सुपर 3 साठी. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेत लांगेश्वर 40+ मोराबे संघाने आणि मॅच मध्ये जिंकेल तो क्वालिफाय होईल पुढच्या मॅच साठी. चला मात्र पंचाचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज आपण पाहू शकाल दिनेश बंडा. स्ट्राईक वरती फलंदाज जगदीश. चांगला क्लिक केलाय पॉइंटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू जाईल मात्र सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. दे जास्तीत जास्त आपण खेळताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर थोडी दुखापत झाली आहे खेळाडूला. परंतु पहिला विकेट बाद होतोय जगदीश मात्रे. इनायत नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय ठाकूर जातोय. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 53 धावेचं लक्ष आहे. स्कोरबोर्डची धावसंख्या पाहिली 1 बाद 7 या आकड्यावरती. आणखी एक सामना बॅलन्स आहे आजच्या दिवसातील. 4:19 झाली. 5च धावसंख्या स्कोरबोर्डची. लाच्या बाप स्विच साऊंडचा आवाज झाला आणि चेंडू मात्र जाईल वन बाउंस सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑफच्या रेजर मध्ये चौकार. सगळ्याची धावसंख्या 4 पुढे. धावसंख्या पोहोचली 9 आकड्यावरती. स्ट्राईक वरती फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा संजय ठाकूर. गोलंदाज गोलाच्या मार्कवर दिनेश बंडा. आताचा चेंडू आपण पाहू शकत सेकंड स्लिप मध्ये जाईल. चेंडू अडवला जाईल आणि एका धावेने संघ पुढे जाईल.
संघाची धाबत संख्या पोहोचली तब्बल 10 या आकड्यावरती. एक बाद दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपण पाहता एका साईडला विचार केला तर सामोरे संघ भेंडकल आहे आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये नवघर 40+ आपण ही लढत पाहता. आज दिवसभरामध्ये आपल्याला 40+ हिरो मास्टर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि एक संघ सुपर 3 साठी क्वालिफाय होईल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर लांगेश्वर 40+ मोराबे संघ 2 सामने जिंकलाय. मॅचमध्ये जिंकेल तो लांगेश्वर मोराबे संघ पुढे खेळताना पाहायला मिळेल. परंतु आताचा चेंडू बेट विकेटचा क्षेत्ररक्षक घेईल, चेंडूला जज करेल पैकीपर्यंत येते. काय घडलं आत्माराम कोळी सरांचा पंचांचा रिव्ह्यू आलाय. यायचा आपण विजय सर आपण तिसऱ्या पंचांना ऑन स्क्रीनवरती पाहायचं आहे. चला आपण पंचांचा रिव्ह्यू आहे. नवघर 40+ संघ आपण जास्त धडपण द्यायचं नाही. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतात. श्रीराम समृद्धी ट्रॉफी 2025 आपण पाहिला तर हा चषक आणि इथे रिव्ह्यू पाहिला जातोय, चेक केला जातोय. साईप्रीत live.com च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज. चला फलंदाज नॉट आउट आहे, फलंदाज सेफ झोन मध्ये आहे. इथे आपण पाहू शकाल एका साईडला मात्र संजय ठाकूर. चला नवघर 40+ संघ आपण क्षेत्ररक्षक त्वरित सजवा, लगेचच आपण क्षेत्ररक्षक सजवायचं आहे. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 53 धाबेचा टार्गेट सेट करायचा आहे आपल्याला पाहिलं तर बेंडकल 40+ संघाला. जो जिंकेल मात्र आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळताना पाहायला मिळेल. उरण तालुक्यातील 2 संघ पुन्हा एकदा मात्र आमने सामने आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. चला पंच विचार करतील आणि त्यानंतर अंपायरचा रिव्ह्यू आहे. त्यामुळे अंपायरने आपण डिसिजन दिलाय तो स्वीकारावा लागेल. अंपायर डिसिजन. चला नवघर 40+ संघ आपण क्षेत्ररक्षक त्वरित सजवायचं आहे. संघाची धाबत संख्या 1 बाद 12च्या घरामध्ये पोहोचली. 1 विकेट लॉस 12 रन्स आपण पाहिला. 12 धाबत संख्या स्कोरवरती पाहायला मिळतात. 53 धाबेचा टार्गेट आहे आणि प्रणय 1 ओव्हर कंप्लीट झाली. चला स्पीडली करायचं आपण. नवघर 40+ जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका. आणखी एक सामना आहे. वारंवार एकत्र येऊ नका विनंती आहे आमची. आणि मात्र क्षेत्ररक्षक त्वरित सजवायचं आपण. भालचंद्र बंडा येतो या ओव्हर क्रमांक दुसरा धरण्यासाठी आणि स्ट्राईक वरती फलंदाज विशाल. स्ट्राईक वरती फलंदाज विशाल आणि भालचंद्र गोलंदाज. विशालच्या बॅट मधला आपण का पाहू शकाल मात्र चांगला सरळ सोपा झेल टिपला. आणखी विकेटचा पतंग धरेल बेंडकल 40+ संघाला. दुसरा विकेटचा पतंग ठरतोय. विशालला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. नवीन फलंदाज हसूराम भोईर जातोय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये इनाईट नंबर 4थ्या क्रमांकावरती हसूराम भोईर. जे मात्र आपण पाहिलं तर एक लेजेंड खेळाडू आहेत, चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये पाहिला बेंडकल टीमसाठी. पण आता मात्र 53 धाबेचा टार्गेट आहे. मॅचमध्ये सडेतून उत्तर द्यावं लागेल बेंडकल संघाला. नवघर संघाने अगोदरचा सामना देखील आपण पाहिला चांगल्या स्थितीमध्ये जिंकला होता. गोलंदाज बालचंद्र बंडा समोर येतोय हस्तुराम भोईर. तर षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज.
सुरेख चेंडू स्विंगिंग गोलंदाजी लाजवाब चेंडू हाताळला जातो. हा चेंडू डॉट जाईल निर्धाव पद्धतीचा चेंडू आला. संघाची धाबत संख्या प्रणय 1-12 या आकड्यावरती थांबली. लाजवाब गोलंदाजी चालू आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर डॉट. 53 धाबेचा लक्ष आहे. हे बेंडकल संघाला विसरून चालायचं नाही. या मॅचमध्ये आपल्याला जर जिंकायचं आहे तर मोठे पटके लागवावे लागतील. सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला. फलंदाजाला मात्र नांगे झुकवावे लागले. हा चेंडू देखील डॉट जातोय. नवघर संघ देखील आपण पाहायला चांगली झोंज देतोय. अगोदरच्या मॅचमध्ये देखील एक पिटाई झाली होती परंतु शेवटच्या षटकामध्ये 25 धाबा संख्या ठेवल्या होत्या. एक चांगला गोलंदाजी देखील आपण पाहतात ती नवघर पोटे प्लस संघाची. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न कार्पेटच्या साईड पटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला अडवला जाईल. पेकी पर्यंत इथे पाहू शकाल 2 धाबा संख्या कंप्लीट झाल्यात. थोडी पेकी अचूक येतोय आणि संघाची धाबा संख्या 2 पुढे. धाबा संख्या 2 बाद 14 घरामध्ये. 53 धाबेचा लक्ष त्या मॅचमध्ये पूर्ण करायचं आहे जिंकण्यासाठी. लांगेश्वर आकड्यांकडे आपण पाहता मित्रांनो. आणि श्रीराम स्मृती चषक 2025 पहिला दिवस. आमचे अमरदादा मात्रे लाडके आयोजक तसेच आमचे किरणदादा मात्रे यांच्या माध्यमातून सर्व आमची मंडळी अंकित शिवकर, अजित शिवकर, अमित शिवकर, अंश मात्रे, सुजल मात्रे, नक्कीच आपण पाहिलं तर अलंकार मात्रे, ही सर्व मंडळी आमची आम्हाला अस्मित असतील, अस्मित पाटील याच्या सर्वांचा मात्र अदबल आहे या स्पर्धेला. आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस एक भव्य दिव्य आणि प्रथम पाटील या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. कारण 3 दिवसाची शृंखला आहे. स्पर्धा ठेवणं आणि स्पर्धेचं नियोजन करणं फार कठीण असतो. परंतु ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतो लाईव्ह कव्हरेज साईप्रीत live.com माध्यमातून. चांगला पटका पाहू शकाल मात्र सीमा रेषा पलीकडे जाईल. लंगोपच्या डोक्यावरून टोकलाय. हा दणदणीत करता हा षटकार. ते 12 चेंडू आणि आता 32 धावेची आवश्यकता. प्रति षटकामागे प्रणय 16.00 या षटकामागे चालावं लागेल. आता बेंडकाल पोटे प्लस संघाला जर या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर 12 चेंडू 32 धावा 32 धावा 12 चेंडूमध्ये कराव्या लागतील या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. मॅच मध्ये करायचे आहेत. या मॅच मध्ये बेंडकाल पोटे प्लस संघाला एका साईडला हसुराम भोईर आणि संजय ठाकूर. ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवघर पोटे प्लस संघाचा गोलंदाज मिलिंद बंडा. स्ट्राईक वरती हसुराम भोईर एक लेजंड खेळाडू. आता करावा लागेल 16.00 प्रति षटकामध्ये जावं लागेल. या मॅच मध्ये जिंकायचं आहे तर बेंडकाल पोटे प्लस संघाला. 12 चेंडू 32 धावा. मिलिंद बंडा ओव्हर क्रमांक 3 आणि पहिला चेंडू. इथे मात्र संजय मात्रे सर आमच्याकडे वल्ले दोन्यात समांतर झालेत. वाईट करार इशारा दिला. एक्स्ट्रा रन्स आली. आता संघाची धाबसंख्या इकडे पुढे. धाबसंख्या पोहोचली 2 बाद 22 आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदललं. 12 चेंडू 31 धावेची आवश्यकता. चांगला क्लिक केलाय. तडब्यात क्षेत्रामध्ये जाईल चेंडू. तत्पूर्वी मात्र आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक पोहोचेल. चेंडूची अडवणूक होईल पण ते कॉल पुन्हा एकदा चुकलाय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहिलं तर 2 धावसंख्या प्रणय कंप्लीट झाल्यात. थोडी हास्य मजाक होणारच. आपण पाहिलं तर इथे हसुराम भोईर आणि संजय ठाकूर आणि संघाची धावसंख्या 2 पुढे. धावसंख्या पोहोचली 24 आकड्यावरती. 24 रन्स 2 विकेट लॉस. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना बेंडकाल पोटे प्लस संघाची धावसंख्या आपण पाहता 11 चेंडू 29 धावेची आवश्यकता. समीकरणाचा विचार केला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 11 चेंडू 29 धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज मिलिंद सुरेख 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 फिंगर रोल लाजवाब येते चेंडू हाताला. फलंदाजाला मात्र इथे पाहावं लागलं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाते. डॉट
आणि आता मात्र संघाची धाबसंख्या प्रणय पाहिला तर समीकरण 10 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता. 10 चेंडू 29 धावेची आवश्यकता उरली या मॅच मध्ये. हलवार पद्धतीने फटका सजवलाय, स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू घेतलाय आणि ते पाहू शकाल मात्र नक्कीच आमचे संजय मात्रे सर स्ट्राईक पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. पुन्हा एकदा मात्र रिव्ह्यू मागितलाय. चला अंपायर रिव्ह्यू आहे या स्पर्धेमध्ये, अंपायरचा रिव्ह्यू दिला जाईल त्यामुळे आता आपण चेक केला जाईल. पुन्हा एकदा बाद आहे की आसुराम भोईर पायच आहे पण ऑन स्क्रीन वरती. ऑन फील्ड अंपायर डिसिजन यायचं आपण सर संजय मात्रे सर, कारण नक्कीच आपण पाहणार आहोत. चला फलंदाज बाद आहे, यायचं आहे पण हसुराम भोईर. चला नवीन फलंदाज दर्शन ठाकूर जाईल मैदानाच्या आतमध्ये. नऊ चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता. नऊ चेंडू 29 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता बेडकल संघाला राहिलेत. नवीन फलंदाज दर्शन ठाकूर येतोय स्ट्राईकला. आपण पाहता संजयला, संजय ठाकूर आणि दर्शन ठाकूर एका साईडला, मात्र गोलंदाज मिलिंद बंडा. 9 चेंडू 29 धावा, दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आणि दुसरा सत्र. चांगला शॉपराक दिलाय, सीमा रेषा लगत मात्र इथे काय घडलंय, सीमा रेषा पलीकडे जाईल. हा षटकार मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून जातोय. ठोक डीजे. मॅचचा समीकरण पाहिला तर 23 धावेची आवश्यकता. चला लांगेश्वर संघ पण रेडी राहायचं आहे. कॅप्टन्स कर्णधार आणि सर्व टीम एकत्र करायची. आता पुढची मॅच आपली अंतिमची आहे. कर्णधार यायचं आहे ते आपले दावजी पाटील पाटेराके आहेत टीमचे, त्यांना भरपूर टेन्शन आहे कारण आपण एकत्र या पुढच्या मॅचचा मॅनेजमेंट करायचा आहे. आमचे दावजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समित बसलेत. आठ चेंडू 23 धावा, आणखी एक मोठा फटका स्ट्रेट पद्धतीने टोकलाय सीमा रेषा पलीकडे षटकारासाठी. स्वागत. आता मॅच सामना फिरला, 2 चेंडूवरती 2 षटकार. फलंदाज संजयच्या बॅट मधून आलेत. आता प्रणय 7 चेंडू आणि 17 धावा, 7 चेंडू 17 धावा, 3 षटकार टोकणारा लगातार. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर संजयच्या बॅट मधून चौथा खेळाडू ठरतोय. प्रणय मात्रे आम्हाला माहिती देतात आजच्या दिवसभरामध्ये
हा चौथा खेळाडू ज्याने त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत आणि आता मात्र येणारे चेंडू 7 आणि 17 धाबीची आवश्यकता. 7 चेंडू 17 धाबा, 17 धाबा 7 चेंडू या मॅच मध्ये कराव्या लागतील जिंकण्यासाठी. बेंडकाल 40 प्लस आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपण पाहिलं तर एका साईडला नवघर 40 प्लस लढत आपण पाहता. जो सामना जिंकेल तो मात्र तिसऱ्या फेरीतील मॅच खेळेल पुढची. मिलिंद बंडा शेवटच्या चेंडूवरती प्रहार होईल का? एलिव्हेशन कमी झालाय, 2 क्षेत्रशे कॉल झाला नाही परंतु झेल टिपला आणि फलंदाजाने दहशत माजवली. आता नवीन फलंदाज शरद मात्रे जातोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे प्रणय 6 चेंडू आणि 17 धाबा, 6 बॉल 17 धाबे संख्येची अद्याप गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बेंडकल 40 प्लस संघाला. चला लांगेश्वर 40 प्लस मोराबे संघ आपण रेडी व्हा, कारण आता आपली मॅच आहे शेवटची या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही शेवटची मॅच उरली. सहा चेंडू आणि 17 धाबा कंपल्सरी चेसिंग. प्रणय अगोदरचा मॅच आपण दुसऱ्या फेरीतील पाहिला होता. पहिला मॅच लांगेश्वर 40 प्लस मोरावे आणि गव्हाण, तर 6 चेंडू आणि 17 धाबा हव्या होत्या, त्या पूर्ण केल्या होत्या मोरावे संघाने. फक्त आता बेंडकाल संघाला ती कामगिरी करावी लागेल. गोलंदाज कुंदन बंडा येतोय आणि स्ट्राईक वरती फलंदाज दर्शन ठाकूर. कुंदन बंडा, दर्शन ठाकूर 6 चेंडू आणि मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता 17 धाबा कंपल्सरी चेसिंग. 6 चेंडू 17 धाबेची आवश्यकता. कुंदन बंडा पहिला चेंडू मात्र आपण पाहू शकत तडाखे बंद शॉट आहे, परंतु जेल लाजवाब टिवलाय. लॉंगऑफच्या रीजन मध्ये पहिलाच आणखी एक झटका मिळेल तो मात्र बेंडकाल 40 प्लस संघाला. नवीन फलंदाज मनोज भगत मैदानाच्या आतमध्ये 50 प्लस खेळाडू आहे. पुढे आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये प्रणय आता सामना उरलाय 5 चेंडू आणि 17 धाबा. 5 चेंडू 17 धाबा कराव्या लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. एका साईडला नवघर 40 प्लस आपण पाहता उरण तालुक्यातील संघ आणि एका साईडला 40 प्लस बेंडकाल संघ. शेवटचे या मॅच मध्ये आता मात्र 5 चेंडू उरलेत आणि 17 धावेची आवश्यकता. जो जीता हो बनताय सिकंदर, जो जिंकेल तो नक्कीच पुढच्या मॅच मध्ये खेळला जाईल. तो संघ कोणता असेल? एका साईडला मात्र शेवटचा षटक हदलताना कुंदन बंडाला आपण पाहता. शेवटचे 5 चेंडू आणि मॅच मध्ये 17 धाबा. मनोज भगत येतोय 50 प्लस खेळाडू आहे, 50 वर्षाचा खेळाडू मित्रांनो आपण पाहता. आज 40 प्लस मास्टर आहे, परंतु बेंडकाल संघाचा 50 प्लस खेळाडू मनोज भगतला आपण पाहता. पहिला दुसरा चेंडू सुरेख चेंडू रफ्तार मध्ये गोलंदाजाने हातला. कुंदन बंडाने आणखी एक चेंडू डॉट येतोय. आता मात्र 4 चेंडू आणि मॅच मध्ये जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता उरली. 4 चेंडू 17 धाबा. चला लांगेश्वर 40 प्लस आपण कर्णधार यायचंय. 4 बॉल 17 धावेची आवश्यकता मॅच मध्ये उरली. कुंदन बंडा आणखी एक चेंडू डॉट येईल. आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला सूर मिळाला या विकेट वरती, कारण पाटा विकेट आहे. मोराबेचा लांगेश्वर क्रीडांगण आपण पाहता, भव्य दिव्य क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावरती आपण जर विचार केला तर एक साकारणारी स्पर्धा श्रीराम स्मृती चषक 2025 साठी स्पर्धेचा पहिला दिवस. चांगला क्लिक केलाय हलवार पद्धतीने कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला उचली परत एकच धाव मिळेल. आता मात्र येणारे शेवटचे चेंडू उरलेत 2 आणि 16 धावा. फार कठीण सामना झालाय बेंडकाल 40 प्लस संघासाठी. 53 धावेची चेसिंग होती, मॅच मध्ये पूर्ण करायच्या होत्या. परंतु आता 2 चेंडू आणि 16 धावा. 2 चेंडू 16 धावा. पहिला सामना आवरे 40 प्लस संघासमोर नवघर संघाने चांगली फायटिंग केली. आता दुसरे मॅच आपण पाहता बेंडकाल संघापुढे खेळताना एक चांगला खेळ सादर केलाय नवघर 40 प्लस संघाने. आता शेवटचे 2 चेंडू आणि 16 धावा. एक चमत्कार करावा लागेल, चमत्कार घडवावा लागेल,
तरच या मॅच मध्ये बेनकाल संघ परत येऊ शकतो. 2 चेंडू आणि 16 धावा. बराच उशीर झालाय आणि आता पाहू शकाल मात्र लॉंगऑफच्या रिजन मध्ये हा चेंडू डॉट येतोय. शेवटचा 1 चेंडू आणि आता 16 धावा. नक्कीच नवघर संघ मात्र आता नक्कीच पुढची वाट इथे दिशा पाहू शकाल. पण सामना जिंकलाय. ठोक डीजे ठोका. नाही झालो ग म्हातारा, नाही झालो ग म्हातारा, तुला मी दावीन सातारा. नाही झालो ग म्हातारा, केस पिकलो म्हणून मी नाही झालो ग म्हातारा, केस पिकलो म्हणून मी नाही झालो. चला आपण पाहुण्याचा प्रथम सन्मान करतो. आमचे सन्माननीय परेश शेट